प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेले अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन माय बापांच्या सेवेकरता निवडलेले अभंग याच्यावत मानव जातीचा उद्धार करण्याकरता या भूतलावरती अवतार आलेले किंबहुना ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी नवे नवे महाराष्ट्राला लाभलेले धूम्रकेतू इंद्रायणीच्या तटावरती 750 वर्षापूर्वी उठलेलं ज्ञानाचं वादळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा हरिपाठ या ग्रंथातील 12व्या क्रमांकाचा अभंगात सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्व माऊली ज्ञानोबाराय तुम्हा सामान्य जीवाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा याकरता विश्व माऊली ज्ञानोबाराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करत असताना विश्व माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या दादांनो तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. तुम्ही तीर्थाला जात असाल, तुम्ही व्रत करत असाल, तुम्ही नियम करत असाल, पण तुमच्या जर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसेल, तुमच्या जर अंतःकरणामध्ये देव प्राप्तीची जर शुद्ध भावना नसेल, तर तुम्ही जे काही तीर्थ करताय, तुम्ही जे काही व्रत करताय आणि तुम्ही जे काही नियम करताय, महाराज म्हणतात ते सिद्धीला जाणार नाही. तर त्याचा परिणाम असा होईल, पुण्यपत्रात पडण्याच्या ऐवजी वायाची उपाधी करशेजना. उपाधी या शब्दाचा अर्थ होतो अहंकार. ज्ञानोबाराय सांगतात, पुण्यपत्रात पडण्याऐवजी अहंकार पत्रात पडेल आणि अहंकार काही जगाच्या मालकाला सहन होत नाही. मग अहंकार पत्रात पडू शकतो का पडू शकतो? तुम्ही जर तीर्थ करत असाल, तुम्ही जर व्रत करत असाल, तुम्ही जर नियम करत असाल, पण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसेल तर वायाची उपाधी होईल, देव प्राप्त होणार नाही. मग साधकांनी ज्ञानोबारायला प्रश्न केला, ज्ञानोबाराय अहो देव कशाला प्राप्त होऊ शकतो? ज्ञानोबाराय सांगतात, त्याला सत्ता लागत नाही, त्याला संपत्ती लागत नाही, त्याला दुसरं काही लागत नाही. तो एका गोष्टीने आकळला जातो, त्या गोष्टीचं नाव आहे भाव. तो भाव बळे आकळे एरवी ना कळे. ज्ञानोबाराय सांगतात, तो भावानं आकळला जातो, एरवी तो आकळला जात नाही. दुसरा अर्थ असा होतो, तो भावानं कळला जातो, अन्यथा तो कळला जात नाही. मग ज्ञानोबाराय आमच्या अंतःकरणात भाव असेल तर तो कसा होतो? महाराज म्हणतात, करतली आवळे तैसा हरी. तळ हातावरती आवळा घेतल्याच्या नंतर तो सगळ्या बाजूने जसा सारखा दिसतो. ज्ञानोबाराय सांगतात, तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर तो जगाचा मालक तुम्हाला सर्वत्र दिसेल. मग ज्ञानोबारायला काही साधकांनी प्रश्न केले, मायबाप लक्ष देऊन कीर्तन ऐका. ज्ञानोबारायला काही साधकांनी प्रश्न केला, ज्ञानोबाराय आम्ही अन्य साधन केल्याच्या नंतर जगाचा मालक प्राप्त होणार नाही का? ज्ञानोबाराय सांगतात, अन्य साधन केल्याच्या नंतर जगाचा मालक प्राप्त होईल, पण कलियुगाचे आयुष्य मर्यादा 100 वर्ष. कलियुगाचे आयुष्य मर्यादा 100 वर्ष आणि 100 वर्षाचे आयुष्य मर्यादेमध्ये तुम्हाला अन्य साधन काही तुमच्या जीवनामध्ये करता येणार नाही. या कलियुगामध्ये अन्य साधन करायला गेले तर एकतर आयुष्य संपून जाईल, नाही तर जास्त तुम्हाला काय म्हणतात त्रास होईल. महाराज म्हणतात, किती त्रास होईल? दृष्टांत देऊन ज्ञानोबाराय सांगतात, पारी याचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. पारा जो द्रवभूत असणारा पदार्थ आहे तो जमिनीवरती पडल्याच्या नंतर, पातळ असणारा पदार्थ जमिनीवर पडल्याच्या नंतर तो उचलत असताना त्याला मातीचे कण चिटकून येतील. तो काही शुद्ध राहणार नाही. तो उचलत असताना मातीचे कण चिटकून येतील, तो पहिल्यासारखा राहणार नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, तो उचलत असताना जेवढा त्रास होईल तसा अंतःकरणामध्ये भाव नसल्याच्या नंतर देव प्राप्ती करण्याकरता यज्ञ परोपरी साधन तैसे. मग ज्ञानोबारायला साधकांनी प्रश्न केला, ज्ञानोबाराय तुम्ही नेमकी केलं तरी काय? ज्ञानोबाराय सांगतात, मी एकच गोष्ट केली, माझ्या श्री गुरुच्या चरणावरती मी भाव ठेवला, त्या भावाचा परिणाम असा झाला, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. त्या भावाचा परिणाम दिदले संपूर्ण माझे हाती. ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या श्री गुरुच्या चरणावरती भाव ठेवण्याचा परिणाम असा झाला की त्या निवृत्तीनाथ दादानं निर्गुण असणार तत्व दिदले संपूर्ण माझे हाती. दुसरा अर्थ असा होतो, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, निर्गुण असणाऱ्या निवृत्तीनाथ दादानं सगुण असणारं तत्व माझ्या हातात दिलं. मग साधकांनी प्रश्न केला, ज्ञानोबाराय आम्ही नेमकी करू तरी काय? ज्ञानोबाराय सांगतात, तुम्ही एकच काम करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण करी भजन. कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आदी करून सकल संतांच्या पदस्पर्शाने पावन पुण्य जल्ली भूमी तीर्थक्षेत्र भागवतवाडी किंबहुना तळेगाव दिघी या भागवतवाडी मधलं आज 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प एक ज्ञानोबारायच्या लेकराच्या वाट्याला आलं. मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल ज्ञानोबारायच्या सेवेकरता निवडलाय आपण.
प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबराय काय म्हणतात हे मी तुमच्या समोर मांडलंय. भाग्यवान आहात तुम्ही मंडळी. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पर्व काय चालू आहे. तसं जर बघायला गेलं तर आपल्या भागवत धर्मामध्ये बाबासाहेब महाराज 5 पर्व काळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री 5 पर्व काळ सांगितले. नृसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्र, जन्माष्टमी हे जे काही 5 पर्व काळ आहे महाराज म्हणतात त्या भागवत धर्मामध्ये वैष्णव त्याला म्हणतात. 12 महिन्याच्या 24 एकादशी, 12 महिन्याच्या 24 एकादशी, 5 पर्व काळ, 24 अधिक 5 29 हे जे काही 29 असणारे उपवास करतो या नाम वैष्णव विठ्ठल. 5 पर्व काळ चालले. त्या पर्व काळावरती श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पर्व काळ चालू आहे. त्या पर्व काळावरती आपला हा सप्ताह चालू आहे. त्यामध्ये आज आपण ज्ञानोबरायचा अभंग सेवेकरता निवडलाय. किती उपकार केला ज्ञानोबरायने आमच्यावरती, किती उपकार केला ज्ञानोबरायने आमच्यावरती. ज्ञानोबरायने तुमच्या आमच्या उद्धाराकरता वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ज्ञानोबरायने तुमच्या आमच्या पदरात दिला. आज लोक वर्तमानपत्रामधली जाहिरात सुद्धा फुकट देत नाही. वर्तमानपत्रामधली जाहिरात देण्यासाठी सुद्धा लोक पैसे घेतात. ज्ञानोबरायने तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन, तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन फुकट दिलं. हे ज्ञानोबरायने तुमच्या आमच्यावरती केलेला उपकार आहे विठ्ठल. ज्ञानोबरायने वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला. ज्ञानोबरायने अमृत अनुभव सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धार करता आम्हाला दिला. ज्ञानोबरायने चांगदेव 65 सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धार करता आम्हाला दिला. ज्ञानोबरायने सामान्य जगाच्या उद्धार करता हरिपाठा सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पदरात दिला. ज्ञानोबरायने आमच्यावरती केलेला उपकार विठ्ठल. तसं जर बघायला गेलं 5,500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 5,500 वर्षापूर्वी महिला मंडळ बडबड करू नका. 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं श्रीमद भगवद्गीतेसारखं महान तत्वज्ञान एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडे, एकाच्या निमित्तानं संपूर्ण मानव जातीचं कल्याण व्हावं, संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे हे संसारा एवढे थोरोजी फिडिले जगाचे. अर्जुनाच्या निमित्तानं संपूर्ण मानव जातीचं कल्याण व्हावं याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं श्रीमद भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान दिलं. पण ऐका ना, संस्कृत भाषा काही सगळ्यांनाच कळते असं नाही. संस्कृत भाषा आपण जर भगवद्गीता हातामध्ये घेतली आणि आपण जर ती वाचण्याकरता गेलो तर आपल्याला ती काही सहजासहजी वाचता येत नाही. त्याला संहिता द्यावी लागते. बरोबर ना गोकुळ दादा? मग संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती. संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती. मग माझ्या ज्ञानोबरायचा अवतार झाला. माझ्या ज्ञानोबरायनं अशी काही क्रांती केली. माझ्या ज्ञानोबरायनं शक्य 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. माझ्या ज्ञानोबरायनं अशी क्रांती केली. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केलीशी मराठी गीता देवी. गीता अलंकार अतिशय समयाप्रमाणे बघा. तुम्हाला गायनाचा त्रास नाही, वाजवण्याचा त्रास नाही, टाळे वाजवायला लावत नाही. फक्त कोणीही प्रमाण दिलं की जोरदार टाळे वाजवत जा. त्यांना दुसरं काय लागत नाही, फक्त आपली दाद लागते. जोरदार वाजवा. ज्ञानोबरायनं गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. माझ्या ज्ञानोबरायनं संस्कृत असणारं तत्वज्ञान तुमच्या आमच्या करता मराठी भाषेमध्ये आणून ठेवलं. तुमच्या आमच्या उद्धाराकरता मराठी भाषेत आणून ठेवलं.
बरोबर की नाही? ज्ञानोबरायाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बघा, देवामध्ये ज्ञानोबरायामध्ये किती तफावत आहे बघा. राम अवतारामध्ये भगवान रामप्रभूनं अहिल्याला शाप मिळालेला होता. किती दगड होऊन पडलेली होती. दगड होऊन पडलेली अहिल्या, त्या अहिल्याला रामप्रभूचा पाय लागल्याच्या नंतर ती मनुष्य होणार होती. रामप्रभू वनातून जात असताना दगडाला स्पर्श झाला, शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणलेली, शिळेचा मनुष्य झाली म्हणजे बाई झाली. पण माझ्या ज्ञानोबराने अशी काही खाती केली, स्त्रीचा तो केला पुरुष तुम्हाला. ज्ञानोबरायाने अशी काही क्रांती केली, जीही निमिष मात्र देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबरायानं एक सेकंदामध्ये स्त्रीचा पुरुष केला. ही माझ्या ज्ञानोबरायाची ख्याती आहे. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, अमृत अनुभव सारखा ग्रंथ दिला, चांगदेव 65 सारखा ग्रंथ दिला, हरिपाठा सारखा ग्रंथ दिला. म्हणून आज हरिपाठातला अभंग विठ्ठल. ऐका ना, ज्या ज्ञानोबरायाने आमच्या उद्धाराचं एवढं साधन दिलं, त्या ज्ञानोबरायाला सुद्धा या समाजाला सोडलं नाही बरं का. ज्या ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्या उद्धाराकरता एवढं साधन दिलं, त्या ज्ञानोबरायाला समाजाला सोडलं नाही. अहो, ज्या तुकोबरायानं हा माथा ठीक होण्याकरता हा गाथा आम्हाला दिला, माथा ठीक होण्याकरता जगद्गुरु तुकोबरायानं आम्हाला गाथा दिला. या माथ्यानं त्या गाथ्याला वंदन नाही केलं, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवला. तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन संत महात्म्याने तुमच्या आमच्या पदरात दिलं, पण या जगानं ज्ञानोबरायाला त्रासच दिला. अहो, ज्या ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, हरिपाठासारखा ग्रंथ दिला, त्या ज्ञानोबरायाने या समाजाला मधुकरी सुद्धा मिळवून दिली नाही. ज्या ज्ञानोबरायानं स्त्रीचा पुरुष उभा केला, रेड्याच्या मुखातून वेद बोलावला, त्या ज्ञानोबरायाला या समाजानं मांडे खाण्याची इच्छा झाल्यानंतर खापर सुद्धा मिळू दिली नाही. माझ्या ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता गेल्याच्या नंतर लोकांनी मधुकरी मिळू दिली नाही, पण मिळालेली मधुकरी सुद्धा लोकांनी मातीत मिसळवली. एवढा त्रास या समाजाला दिला, एवढा त्रास सहन करत 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 ज्ञानोबरायाला मात्र आता त्रास सहन झाला नाही. ज्ञानोबराय मात्र आपल्या कुटियामध्ये आले आणि कुटियाचा दरवाजा बंद करून घेतला. दरवाजा बंद करून घेतल्याच्या नंतर ज्ञानोबराय आता मात्र रडायला लागले. ज्ञानोबराय म्हणायला लागले, या समाजाकरता आम्ही एवढं केलं तरी हा समाज त्रासच देतोय. मग माझ्या मुक्ताबाईनं उपदेश करावा आणि मुक्ताबाईनं म्हणावं, दादा अहो तुम्ही योगी आहात, योग्याच्या जीवनामध्ये योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. हे साई अपराधा ज्ञानोबरायानं तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन दिलं, ज्या ज्ञानोबरायानं तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन दिलं ना, या समाजानं त्या ज्ञानोबरायाला मधुकरी मिळू दिली नाही. ज्या ज्ञानोबरायानं तुमच्या आमच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला, ज्या ज्ञानोबरायानं तुमच्या आमच्या
करता हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ दिला त्या ज्ञानावराला समाजानं मधुकरी मिळवली नाही मिळालेली मधुकरी सुद्धा मातीमध्ये मिसळावी एवढा त्रास या समाजाला मिळा ऐका दादांनो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पर्वकाळ चालू आहे 2 दिवस झाले ज्ञानोबराची जयंती होऊन गेली मी ज्ञानोबराचा अभंग सेवेकरता घेतलाय ऐका ज्ञानोबराय या समाजाला ज्ञानोबराला एवढा त्रास दिला पण एक वाक्य बोलतो लक्ष देऊन ऐका एक वाक्य बोलतो लक्ष देऊन ऐका ज्या ज्ञानोबराला या समाजाला मधुकरी मिळवली नाही ज्या ज्ञानोबराला या समाजाला मान्य करण्याची इच्छा झाल्यानंतर खापर मिळवलं नाही जा कधीतरी आळंदीला आजही आळंदीला गेल्याच्या नंतर त्या ज्ञानोबराच्या दर्शनाकरता 5-5 किलोमीटरची लाईन आहे त्या ज्ञानोबराच्या दर्शनाकरता 5-5 किलोमीटरची लाईन आहे क्षणभर आपली सोशिले वाईट आणि पावलं आम्ही तर सुद्धा ज्ञानोबराला त्रास सहन करून ज्ञानोबराला एवढा त्रास सहन करून तुमच्या आमच्या पत्रामध्ये पवित्र ग्रंथ दिले आता ज्ञानोबर आहे विश्वगुरु निवृत्त दादाला सांगताय दादा ज्या समाजाकरता आपण एवढं केलं ना त्या समाजाला आपल्याला एवढा त्रास दिला दादा सहन होत नाही रे आता सहन होत नाही आता देवा आता दिसू नये जना राईसे करी नारायणा देवा हे निवृत्तीनाथ दादाला सांगताय देवा आता मला समाधी घ्यायची आहे समाधीला जात असताना मायबाप लक्ष देऊन ऐका आता विश्वमावळीत ज्ञानोबराय समाधीला जाताय विश्वमावळीत ज्ञानोबराय समाधीला जात असताना करतो अन्यथा करतो स्वतः जगाचा मालक रडायला लागला स्वतः जगाचा मालक रडत असताना देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील आलेली ही ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे रुक्मिणी ऐसा जगाच्या मालकाला सांगते देवा अरे कितीतरी साधू जन्माला आले कितीतरी साधू निघून गेले कितीतरी साधू जन्माला आले कितीतरी साधू निघून गेले आणि तुम्ही आज ज्ञानोबराय करता काय रडताय जगाच्या मालकाच्या मुखातून निघालेले उद्गार आहे जगाचा मालक सांगतोय रुक्मिणी आई किती साधू जन्माला येतील किती साधू निघून जातील पण माझ्या ज्ञानोबरायसारखा साधू आता मला होणार नाही देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील आलेली याचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे धन्य धन्य धरातली जो यादे दृष्टीने आली तो वाहत येईल टाळी वैकुंठ भवनासी जो करील याची यात्रा तो तारेला सकळही गोत्रा सकळही पुढे पवित्र याचे दर्शनी होती एवढं वर्ण ऐकल्याच्या नंतर आता रुक्मिणी आईसे रडायला लागली आईसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसे म्हणजे धन्य धन्य दयाची कुछ ज्ञानदेव जन्मले काय कुछ पवित्र असेल त्या आईची ज्या आईने ज्ञानोबरासारखा महात्मा आपल्याला दिला किती त्या आईची कुछ पवित्र असेल ऐका ज्ञानोबराय समाजाला जाता एका बाजूला जगाच्या मालकाला हात धरलाय एका बाजूला निवृत्तीनाथ दादाला हात धरलाय देव निवृत्ती आणि गतीने दोन्हीकडे जातोच ज्ञानेश्वर वैसावया ज्या समाजाने ज्ञानोबराला त्रास दिला की ज्ञानोबराय आता समाधिस्थ होत आहे समाधिस्थ होत असताना ऐका नामामध्ये आता लोकला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानोबराय समाधिस्थ झाले समाधिस्थ झाल्याच्या नंतर त्या परिवाराची अवस्था अशी झाली सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा म्हणती धरा निवृत्तीसी ज्या ज्ञानोबरायनं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली त्या ज्ञानोबराय करता संपूर्ण विश्व रडत होतं माझ्या दादांनो पण या समाजाच्या ज्ञानोबरायला सुद्धा सोडलं नाही त्या ज्ञानोबरायला मधुकरी मिळवली नाही त्या ज्ञानोबरायला मांडे खाण्याची इच्छा झाल्यानंतर मधुकरी मिळूच दिली नाही पण मांडे खाण्याची इच्छा झाल्यानंतर खापर सुद्धा मिळवली नाही एवढा त्रास सहन करत असताना मुक्ताबाई माझ्या ज्ञानोबरायला उपदेश करते बोला ज्ञानोबरायला एवढा त्रास सहन करून
तुमच्या आमच्या पदरामध्ये हरिपाठासारखा ग्रंथ दिला म्हणून ज्ञानोबराय सांगितले त्या हरिपाठातला 12व्या क्रमांकाचा अभंग सेवे करता विठ्ठल